चांगला खेळ पाहायला मिळाला. हल्ले प्रति हल्ले असे होत राहतील. एका संडे नंतर दुसऱ्या संडे आपण मिळत राहू, एकमेकासमोर उभे राहू. सामने मात्र सेमीफायनलच्या 2 षटकांचे होणार आहेत. पॉवर प्ले नाही. प्रियंका 11 संघ विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. आणि ठाणेवाडी संघ माळसावडे संघ आपल्याकडून काहीसा विलंब होताना पाहायला मिळतो या ठिकाणी आयोजकांना, कमिटींना. आणि ठाणेवाडी संघाने चांगला गेम केला. आपला सन्मान आयोजकांच्या वतीने होणार आहे. आपला सन्मान चिन्ह या ठिकाणाहून घेऊन जायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नुकताच पार पडला ठाणेवाडी आणि गवळेवाडी वर्सेस सामना. त्या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 हल्ले चढवले होते असा कल्पेश वरेकर. याचा हे सन्मान चिन्ह आपला घेऊन जायचं आहे. आपला मान सन्मानाने या ठिकाणी करणार आहेत आयोजक. आणि आता मात्र मित्रांनो या सामन्यावरती नजर असू द्या. या सामन्यातला एक संघ जाणार आहे तो फर्स्ट अँड सेकंड साठी आणि दुसरा संघ मात्र तृतीय आणि चतुर्थ. कल्पेश वरेकर मॅन फ्रॉम आरसीसी गवळवाडी, मॅन ऑफ द मॅच. मैदानामध्ये आपण जाऊया. सेमीफायनलचा पहिला सामना, सेमीफायनलचा पहिला चेंडू मात्र ढकललाय ऑफच्या दिशेने. 1 रन धावून पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. 2 रन धावून पूर्ण केलेले आहेत आणि पंचांचा 1 रन 1 शॉट असा इशारा. ठाणेवाडी संघ आपल्या संघाचे संघनायक या ठिकाणी पाठवायचे आहेत. आपला सन्मान या ठिकाणी करणार आहोत आपण आयोजकांच्या वतीने. आपला सन्मान चिन्ह या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे. सुरेख चेंडू पाहूया. या ठिकाणी पंचांना मात्र पुन्हा एकदा हात खोलण्याचा चान्स मिळतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या होते ती 2 धावा. बॉलर कोण आहे? राकेश. अनंत राकेश यांचा चेंडू अनंत याला पाहूया. स्लोवर पद्धतीचा चेंडू. या ठिकाणी रनआउटचा प्रयत्न होता यष्टीरक्षकाच्या मार्गे, परंतु प्रयत्न फसला आणि यश आलंय ते मात्र बायच्या स्वरूपात. ऐनवाडी संघाला 2 धावा मिळत आहेत. धाव संख्येत 2 ने भर. धाव संख्या होती ती 4 धावा. चेंडू मात्र सुरेख होता, परंतु विकेट घेण्याचा प्रयत्न होता त्यांचा. सुंदर असा प्ले केलेला आहे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. चेंडू मात्र सीमारेषा भेटताना दे दनादन चौकार. सुरेख असे खेळी पाहायला मिळते ती. आनंद याच्या मार्गे मॅन फ्रॉम प्रियंका 11 ऐनवाडी. धाव संख्येत मात्र 4 ने भर. धाव संख्या होती ती 8 धावा. चेंडू होत आहेत ते 3 चेंडू होत आहेत. 4था चेंडू मार्कस तारगे. राकेश याचा चेंडू आनंद याला पाहूया. सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो राकेश याच्या मार्गे. सुरेख चेंडू कमबॅक करताना राकेश. निर्धावाचा चेंडू. राकेश याचा चेंडू आनंद याला पाहूया. पुन्हा एकदा चेंडू. सुरेख पद्धतीचा चेंडू. निर्धावाचा चेंडू. सामने 2 षटकांचे आहेत आणि त्या 2 षटकांमध्ये आपली थोडीशी एक्स्ट्रा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता आनंद याचा, परंतु प्रयत्न फसला. सफल मात्र गोलंदाज. पाहूया पुन्हा एकदा राकेश टू आनंद. पुन्हा एकदा पाहूया. या ठिकाणी सुरेख चेंडू होता. यष्टीरक्षक मात्र थोडेसे काहीसे एज होता. झेल मात्र सुटला, परंतु 1 धाव घेण्यात यश आले ते आनंद याला. पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रियंका 11 ऐनवाडी संघाची धाव संख्या 9 धावा. आणि या फिल्डवर सामना सेमीफायनलचा दुसरा सामना आरसीसी गवळेवाडी वर्सेस निनाई स्पोर्ट्स मान. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचा आहे. चालू असलेला सामना
प्रियंका 11 वर्सेस माळसावडे. धाव संख्या होती ती 9 धावा. 9 धावा. 9 बिनबाद 9. पाहूया शेवटचे 6 चेंडू. पाहूया या ठिकाणी हल्ला होतो का. अमोल टू आनंद. स्ट्रेटच्या दिशेने टोलला चेंडू. 1 रन धावून पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि यशस्वी प्रयत्न पाहायला मिळतो तो ऐनवाडी संघाकडून. धाव संख्या 2 ने भर. धाव संख्या होती ती 11 धावा. 11 धावा. सुरेख अशी खेळी करतात ते आनंद. अमोल्याचा चेंडू. सुरेख चेंडू होता अमोल्याचा, परंतु 1 धाव घेण्यात यश आले ते. मला वाटतंय आनंदाला धाव संख्येत 1 ने भर पडते. धाव संख्या होती ती 12 धावा. सेमीफायनलचा चालू असलेला सामना. दुसरं षटक मार्गस्थ असताना, शेवटचं षटक मार्गस्थ असताना अजून हल्ला काही पाहायला मिळाला नाहीये प्रियंका 11 संघाकडून, कारण गोलंदाजांनी त्यांना बांधून ठेवलंय. आता मात्र स्ट्राईक वरती अजय. 1 रन धावून पूर्ण केला. धाव दुसरी धाव पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पाहूया सफल होतो का. आणि 3 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. सर्कलच्या काहीच 2-3 पावलं बाहेर चेंडू होता, परंतु त्या ठिकाणाहून त्यांनी 3 धावा चोरलेल्या आहेत. एका माइंड गेम म्हणावा लागेल तो ऐनवाडी संघ खेळतोय. माळसावडे संघासमोर धाव संख्या 3 ने भर. धाव संख्या होती ती 15 धावा. बिनबाद 15. सुरेख पद्धतीचा चेंडू. 1 धाव घेण्यात यश येते आनंद याला. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या होती ती 16. काय सुरेख पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल ती माळसावडे संघाकडून दोन्ही संघांना. पाहूया अमोल्याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. खेळाडू मात्र बीट होतोय, परंतु 1 धाव घेण्यात यश आले ते. पहिला धक्का प्रियंका 11 ऐनवाडी संघाला आणि षटक मात्र मला वाटतं विकेट आहे का. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. आउट आहे का. ओके नॉट आउट आहे. आणि सेकंड सेमीफायनलचा सामना आरसीसी गवळेवाडी वर्सेस निनाय स्पोर्ट्समॅन स्मिथ सेलार यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होतो या ठिकाणी. पाहूया धाव संख्येत मात्र मैदानामध्ये 2 धावांची भर. धाव संख्या होती ती 19 धावा. आणि आरसीसी गवळेवाडी संघ विन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. आणि मैदानामध्ये चालू असलेला सेमीफायनलचा पहिला सामना प्रियंका 11 ऐनवाडी वर्सेस माळसावडे. आणि प्रियंका 11 संघाने 19 धावा या ठिकाणी उभारलेले आहेत आणि माळसावडे संघाला विजयासाठी 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. माळसावडे संघ त्वरित बाहेर यायचा आहे. आपल्याकडून विलंब होताना पाहायला मिळतोय. आणि आपण आता जाणार आहोत ते सत्कार समारंभाकडे, कारण बहुमूल्य आपल्याला सहकार्य यांचं लाभलेलं आहे. पहिला सत्कार वासुदेव कोस्तेकर दादा यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे आणि नितीन कदम दादा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार पार पडणार आहे. नितीन दादा कदम यांच्या हस्ते वासुदेव कोस्तेकर साहेबांचा सत्कार होणार आहे. माळसावडे संघ आपण आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत आणि ऐनवाडी संघ सामन्याला विलंब होतो आपल्यामुळे. आपला टायमर या ठिकाणी सेट आहे. प्रियंका 11 ऐनवाडी संघ आपल्या संघाचे कर्णधार यांनी याची नोंद घ्यायची. आपला टायमर सेट आहे या ठिकाणी. आयोजकांचं आपल्यावरती लक्ष आहे. आपल्याला काहीशी घाई करायला लागणार आहे. आपण शेवटच्या क्षणांमध्ये पोहोचलेलो आहोत. या पुढे सामना निनाय स्पोर्ट्स मान वर्सेस आरसीसी गवळेवाडी सेमीफायनलचा दुसरा सामना. आणि स्मिथ सेलर दादा यांचा सत्कार मारुती चौगले दादा यांच्या हस्ते होणार आहे. स्मिथ सेलर दादा आणि प्रियंका 11 ऐनवाडी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्यामुळे या ठिकाणी सामन्याला विलंब होत आहे.
अशी आयोजकांची भूमिका आहे आणि कमिटीचं आपल्यावरती लक्ष आहे. त्याच्यामुळं नियमांमधून कोणाला सूट मिळणार नाहीये. माळसावडे संघाला विजयासाठी 12 चेंडू 20 धावांची गरज फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. पाहूया दोन्ही संघ बलाढ्य आहेत. ज्या प्रकारे माळसावडे संघाने ऐनवाडी संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवलं होतं हल्ला करण्यापासून, तशीच काहीशी गोलंदाजी करावी लागणार आहे ती ऐनवाडी संघाला. संजय पाहूया प्रथम गोलंदाज संजय, पहिले षटक हातात आहेत ते संजय. संजयच्या वतीने पहिलं षटक पाहूया कितपत ते आपल्या संघाला योगदान देतात, कारण 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सामना प्ले, लेट स्टार्ट. सेमीफायनल पहिला सेमीफायनलचा सामना पाहूया. बॅटिंग मात्र स्ट्राईक वरती आहे तो राकेश, नॉन स्ट्राईकला येतो अमोल. संजयचा पहिला चेंडू राकेश आला आणि हा चेंडू रिव्हर्सने खेळला. चेंडू मात्र सीमा रेषा भेटताना दे दनादन. 2024 सेमीफायनल पहिला चौकार. माइंड गेम पाहायला मिळतो तो आपल्याला या ठिकाणी माळसावडे संघाकडून, कारण फलंदाजांना रोखल्यानंतर मात्र स्वतः फलंदाजी करताना मात्र काहीसा माइंड गेम पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं आणि 4 धावा मिळवलेत. लक्ष मात्र 20 धावांचं. दुसरा चेंडू पाहूया या ठिकाणी जोरदार अपील पाहायला मिळते. पंच मात्र पंचांचा इशारा आउट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पहिला धक्का माळसावडे संघाला राकेशाच्या रूपाने. पहिल्या चेंडूवर त्यांनी हल्ला चढवला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती देखील सेम शॉट खेळायला गेले. गोलंदाजाने मात्र थोडेस काही स्पीड मध्ये, लाईन आणि लेंथ मध्ये चेंजेस केले आणि त्यांचा विकेट मात्र मिळवून दिले संघाला पहिला यश. आणि माळसावडे संघाला बसलाय पहिला धक्का. सुरेख अशी खेळी करत होते राकेश. 4 धावा त्यांनी मारल्या होत्या पहिल्या चेंडूवरती, मात्र दुसऱ्या चेंडूवरती त्यांना माघारी परतावं लागलंय. आणि आता मात्र राकेश याची जागा घेण्यासाठी आलाय तो नितीन. पाहूया संजय टू नितीन. हल्ला करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच मात्र हात खोलतात आणि एक अवांतर अशी धावसंख्या वाईटच्या रूपात. धावसंख्येत परत एकदा 1 ने भर. धावसंख्या होती ती 5 धावा. 20 धावांचं लक्ष असताना माळसावडे संघ या ठिकाणी 5 धावा पहिल्या षटकाच्या अर्ध्या स्थितीमध्ये आहे. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय संजय. याचा सामना नितीन याला. हल्ला करण्याचा प्रयत्न होता, हल्ला फसला या ठिकाणी. रनआउट बघा, पाहूया रनआउटची संधी होती परंतु चुकलाय आणि बायच्या स्वरूपात पंच सांगतायत ही धाव बायच्या स्वरूपात आहे आणि बायच्या स्वरूपात माळसावडे संघाला मिळते ती 1 धाव. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या होती ती 6 धावा. 6 धावा. 20 धावांचं लक्ष आहे ते माळसावडे संघासमोर आणि त्याचा पाठलाग करताना मात्र 1 गडी बाद. 6 धावा. संजयाचा चेंडू. हल्ला मात्र चढवलाय. पाहूया या ठिकाणी चेंडू मात्र क्षेत्ररक्षकांना बीट करतोय आणि टप्पा दे दनादन चौकार. अमोल्याच्या बॅट मधून निघालाय पहिला चौकार माळसावडे संघासाठी. आणि धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या होती ती 10 धावा. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना माळसावडे संघ पहिल्या षटक मार्गस्थ असताना अर्धा टप्पा त्यांनी पार केलेला आहे. पुढचा अर्धा टप्पा 10 धावांचा टप्पा बाकी आहे. चेंडू मात्र बरेच त्यांच्याकडे शिल्लक आहेत. 2 षटकांचे चाललेले सेमीफायनलचे सामने. संजयाचा चेंडू, सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला. संजयाच्या तर्फे निर्धाव असा चेंडू. धावसंख्येवर काही परिणाम आहे. धावसंख्या होती ती 10 धावा. अर्धा पल्ला माळसावडे संघाने पार केलाय.
आणि संजयाचा पुढील चेंडू सामना करतोय तो अमोल. पाहूया या पूर्वीच्या चेंडूवर तिने हल्ला चढवला होता. पुन्हा एकदा एक प्रयत्न होता परंतु हल्ला मात्र फसला. चेंडू मात्र निर्धाव. 1-4 आल्यानंतर 2 चेंडू निर्धाव. 2 षटकातील 2 चेंडू निर्धाव म्हणजे योगदान सर्व खेळाडू जाणतात. पहिल्या षटकाच्या अखेरीस माळसावडे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा. जर आपल्याला फायनल मध्ये पोहोचायचं असेल 2024 ची पहिल्या टुर्नामेंटची जर ट्रॉफी आपल्याला उचलायची असेल तर श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापसी 2024 पर्व पहिला आहे आणि 2024 चा शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत टुर्नामेंट 2024 ची पहिली टुर्नामेंट त्यातला पहिला फायनलिस्ट या सामन्यानंतर निघणार आहे. 6 चेंडू 10 धावा मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. पहिल्या चेंडूवरती हल्ला केलाय. चेंडू मात्र सीमारेषा पार नाही तर सीमारेषा ओलांडून पंचांचा 6 धावांचा इशारा. कडक असा लेग साइडच्या दिशेने टोलला चेंडू. षटकार. नितीन याच्या बॅट मधून निघाले पहिलाच षटकार. समीकरण सामन्याचे पूर्णपणे बदलून ठेवलेत ते नितीन यांनी. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवरती हल्ला केला अक्षयाच्या आणि 6 धावा आपल्या खिशामध्ये टाकले. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावा. विजयासाठी 5 चेंडू 4 धावा. पाहूया कुठला संघ. अक्षयाचा चेंडू. पंच मात्र हात खोलता येते का अवांतर अशी धावसंख्या. धावसंख्या देखणे भर धावसंख्या होती ती 17 धावा. अक्षयाचा चेंडू सामना करतो नितीन. नितीन पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पाहूया या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आणि झेल मात्र सुटतोय. 1 रन धावून पूर्ण केलाय. एक नामी संधी होती प्रियंका 11 संघाचे खेळाडू आनंद यांच्याकडे. कारण हा जर बाद झाला असता तर सामना अजून जवळ आला असता. अजून एका आपल्याला रोमांचक अशा स्थितीमध्ये सामना पाहायला मिळाला असता. मात्र आता मात्र धावसंख्या 2 ने भर होते आणि धावसंख्या पोचली होती 19 धावेवरती. माळसावडे संघाला विजयासाठी निव्वळ नाममात्र 1 धावेची गरज. 4 चेंडू 1 धावा. पाहूया अक्षयाचा चेंडू नितीन याला आणि आउट. विकेट पडतो होतो नितीन याचा. ब्लॉक पद्धतीचा चेंडू स्टंपला मात्र स्पर्श करून गेला. बेल्स मात्र खाली पडली. पंचांचा मात्र बोट वरती करून आउटचा इशारा. नितीन कदम दादा यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. नितीन कदम. चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 1 धावेची गरज आहे ती माळसावडे संघाला विजयासाठी. पाहूया श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापसी आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचे सामने टुर्नामेंट पर्व पहिल्या पर्वातील पहिला सेमीफायनलचा सामना आणि या सामन्यातून मिळणार आहे 2024 चा पहिला फायनलिस्ट. हा चेंडू हलक्याने ढकलला. चेंडू पाहूया. चेंडू हवेमध्ये 1 धाव मात्र पूर्ण करतात ते आणि माळसावडे संघ विजयी झालेला आहे. पहिला फायनलिस्ट आपल्याला या टुर्नामेंट साठी मिळतो तो माळसावडे संघ. ऐनवाडी संघाकडून देखील चांगला खेळ झाला आणि यापुढे होणार सामना RCC गवळेवाडी वर्सेस निनाई स्पोर्ट्स मान.
कॉंग्रॅच्युलेशन माळसावडे संघ 2024 शाहूवाडी तालुका ग्रामीण असोसिएशन अंतर्गत पहिली टुर्नामेंट श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापसी यांच्या मार्फत पहिले फायनलिस्ट आपण आहात. गवळेवाडी आणि मान संघाने याची नोंद घ्यायची. सामना 2 षटकांचा राहणार आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना